मानसून ही बरसात है। अश्विनी, तू काय प्रेग्नन्सीचं नाटक केलंस? हा, बोल ना, अक्कल आहे का ग तुला? एखादी मुलगी किती मूर्ख असू शकते याचं जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण असशील तू. काय गंमत वाटली सगळी? होय ग, खेळ वाटला? का केलं असशील तू असं? हा, तू का 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 केलंस तू मुळात हे? नाही, आली कुठून ही सगळी ब्रिलियंट आयडिया तुझ्या डोक्यात? प्रेग्नन्सीची थेरं केलीस, त्या निमित्ताने सगळी कामं माझ्या आईकडून करून घेतलीस. तुला तुला लाज नाही वाटत? पण तू का केलं असशील हे सगळं? नाही, आता तूच सांग, कारण काय आहे, माझी बुद्धी तिथपर्यंत पोचूच शकणार नाही. मीराताई, मी हे आपल्या घराच्या भल्यासाठीच केलंय. हे हो, तू ऐकून घे माझं. सौरभ आधी काहीच कमवत नव्हता, त्याला कसला सिरियसनेस नव्हता. तो बाप होणारे ऐकल्यावर तरी जबाबदारीने वागायला लागला. बघ आता जॉब पण करतोय. आधी करत नव्हता की नाही तो हे सगळं? काय वाटेल वाटेल ते बोलतेस का तू अश्विनी? मी नोकरी करणार म्हणून कोण चिडलं होतं सगळ्यात आधी? तू चिडली होतीस ना. हॉस्पिटलच्या सॅलरीपेक्षा शेअर मार्केट बरं असं कोणाचं म्हणणं होतं? तुझंच म्हणणं होतं की नाही? नाही नाही, आणि त्यासाठी तू हे सगळं केलंस? जगातल्या बऱ्याच बायकांना वाटतं की आपला नवरा पुरेसा कमवत नाही म्हणून बायका डोळ्याला लागल्याचं नाटक नाही करत. तुला काही सेन्स आहे का नाही ग? इकडे आई बाबा बिचारे खुश आहेत सौरभला बाळ होणार म्हणून. त्यांच्या सगळ्या आनंदाची माती केलीस तू. आईचं आपलं नातवंडाचं कौतुक करते, हे करते, मी हे विणते, हे शिवते, ते सगळं चाललंय. तर तिला जेव्हा सगळा हा प्रकार कळेल तेव्हा काय होईल तिचं? काहीच पडलेलं नाही याचं. पण आता मला घरी थांबायचं टेन्शन यायला लागलंय ग. सतत एक स्ट्रेस असतो की आई बाबांना काय सांगायचं, कसं सांगायचं. आई अगं सतत विचारते, अश्विनीची काळजी घेतोयस ना, चिडू नकोस तिच्यावरती, 2 जीवांची येते. काय सांगू तिला मी? अगं तिला सांगता सांगता माझा जीव जायची वेळ आली आता. बिचारे आई बाबा त्या मनूच्या दुःखातनं कसे बसे सावरलेत. त्यांच्या आयुष्यात ही एकमेव आशा आणि एकमेव आस होती, तुमचं होणारं बाळ. ही तर काय करतील ते? सगळ्याची माती केलीस तू अश्विनी. अगं, बाळ होणं ही स्त्रीच्या आयुष्यातली एक खूप मोठी आणि सुखद घटना असते. त्यांना इच्छा असून सुद्धा बाळ होऊ शकत नाही ना, त्यांच्याकडे भोग. त्या सगळ्याची चेष्टा केलीस ना तू. मग द्यायची होतीस ना परवानगी घर विकायला. मग मला असं खोटं वगैरे बोलावं लागलंच नसतं. काय त्याचा काय संबंध? हो आहे. मला माझ्या बाळाला नवीन चांगल्या सुखसोयी असलेल्या घरात वाढवायचं होतं, म्हणून तरी तुम्ही घर विकायला तयार झाला असतात. चांगले पैसे मिळाले असते, मोठा फ्लॅटही मिळाला असता. पण तुम्ही ऐकले ना, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. तू ऐकलं नाहीस म्हणून. म्हणजे तू घर विकण्यासाठी असं काहीतरी करून आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करत होतीस? हो. मारलंस मला सौरभ. तू सौरभ, तू बघत काय बसलायस हे सगळं? मार खायला गेला असं वागायचंच नाही ना मग अश्विनी. बरोबर वागली मीराताई, असंच पाहिजे तुला. अरे पण मी माझी चूक मान्य केली आहे ना. आता आम्हाला कळल्यानंतर, नाहीतर हेच नाटक कंटिन्यू केलं असतंस आणि आम्हाला मूर्ख बनवत राहिली असतीस. मी ना तुम्हाला काय तू काहीही करणार नाहीयेस. ते जे बंद खोलीत केलं ना ते सगळ्यांच्या समोर करेन मी.
मला काही फार आनंद होत नाहीये हे सगळं करताना, पण तू दुसरा पर्यायच ठेवला नाहीयेस. अश्विनी, मी सुद्धा ना माझ्या आईबाबांकडे बघून गप्प बसलोय. आता केव्हाच तुला तुझ्या आईकडे सोडून आलो असतो. बर मला सांग, आता यातनं बाहेर पडण्याचा काय विचार केलायस तू? काहीतरी थक्का करणारा प्लॅन असेलच ना तुझ्या डोक्यात? काय का 9 महिन्याने छोटीशी उशी घेऊन येणार होतीस? काय काय होतं काय डोक्यात तुझ्या? मी असं काही ठरवलं नव्हतं. ठरवलं नव्हतं? सौर्या काय आहे? तू काहीच ठरवलं नव्हतंस, मग का केलंस हे सगळं? मी म्हटलं पुढचं पुढे बघेन मी. अरे मुलगी, अश्विनी तू कठीण आहे सगळंच. मीरा, ब्रेकफास्टला येत आहे ना ग? हो हो आई आलो. हा काय काय आता काय करायचं? काय काय करायचं आता? पहिली गोष्ट म्हणजे तू तोंड गप्प ठेवायचंस. आणि आता अशी अजून एक जरी गोष्ट केलीस ना अश्विनी, तर मी तुझी पोलीस कंप्लेंट करेन ना. आणि आय एम सिरियस अबाउट इट. माझ्या आई वडिलांचा आणि भावाचा मानसिक छळ करतेस तू, अशी तक्रार करेन मी. बरं ताई, आता आई बाबांना हे सगळं कसं सांगायचं? मला वाटतं सौरभ, तू आत्ता लगेच काही सांगू नकोस. मलाही थोडा वेळ दे विचार करायला. मलाही सुचत नाहीये काही. आणि अश्विनी, एक उपकार करत आमच्यावर. हा जो काही एवढा मोठा खड्डा खडून ठेवलायस ना, तो बुजवायला आणखीन एक खड्डा करू नकोस. शांत राहा. मी आणि सौरभ बघतो आता कसं निस्तरायचं ते. पण त्या आधी जर तू काही बोललीस आणि त्यामुळे आईच्या तब्येतीला काही झालं तर याद राख. तर चला आपण बाहेर जाऊयात आता. काकू परत बोलवतील. एक मिनिट थांब. हे आता काय गरज होती माझ्यावर खर्च करायची? ते तुझ्यासाठी नाहीये. तिकडे घरी आईला खरं वाटावं आणि इकडे आमच्या आईनं खरं वाटावं म्हणून नाही. चला, आणि बाहेर जरा नॉर्मल वाग. चल सौरभ. अजून कसे आले नाहीत? आटपलं की नाही यांचं खरेदी दाखवणं बघणं? या रे. आले बाई. ये मीरा, चला नाश्ता करा आता. हो. सौरभ, अश्विनी या. अहो, तुम्ही कशाला त्रास करून घेतलात? अरे म्हणजे काय, असं कसं? किती दिवसांनी आलायत, असंच बरं सोडीन मी? मला भूक नाहीये, नको. अश्विनी बस, खायचं. घे ग अश्विनी, बस ये, खा ये. हा अशी सक्ती करायला हवी. अगं, या दिवसामध्ये वेळ पाळायची, वेळच्या वेळी खायचं. आई बस. तुम्ही पण बस. हो बस. चला सुरू करा.
अश्विनी, तुझ्या गालाला काय झालंय ग? लाल झालाय. ॲलर्जी आली का कसली? नाही काय कुठे? ते हे लावलं तिने, एक क्रीम लावलं फेक. तर फेक गोष्टी केल्यावर असेच प्रॉब्लेम्स येतात ना, परिणाम होतात मग. हो हो, नाही काळजी घ्यायला पाहिजे बरं का. हो तेच तेच सांगते मी तिला. असे उपद्व्याप करायचे कशाला? हो ना. ते असे अंगाशी येतात, चार चौघात तोंड दाखवता येत नाही. ह्याच्यामुळे हो की नाही अश्विनी? पुढच्या वेळेस काळजी घे हा. काय ग? हळू, ठसका लागेल. सावकाश. सावकाश ग. भूक लागली असेल ना, बराच वेळ झाला. अजून वाढू का ग? नको. आवडला ना सौरभ? छान झाले. माझा प्लॅन फसला म्हणून आता गप्प बसते, पण या लाल गालाची शपथ आहे, आता मी तुझं तोंड काळं करणार. याचा बदला घेत नाही तोपर्यंत जीवाला शांती मिळणार नाही माझ्या. मीराताई, हे विसरणार नाहीये मी. याचे परिणाम भोगायला लागतील तुला. नाही नाही, तो सकाळीच गेलाय, पण मी ह्यासाठी फोन करतोय कारण आमचा फोन लागत नाही. मे बी त्याची बॅटरी संपली असेल. तुझं काही बोलणं झालंय का? नाही का? ठीक आहे. काही झालं बोलणं तर कळव ना आम्हाला प्लीज. हां, हो, थँक्यू. ऐक ना, तू त्याच्या गॅरेजवाल्या मित्राला ट्राय कर ना एकदा. मागच्या वेळी विचारलं त्याला, नाही आहे तो तिथे. हा मुलगा मनस्ताप देतोय ना, कळत नाहीये. एक दिवस सुखाचा जात नाही माझा. रोज रोज काहीतरी नवीन असतं, रोज नवे प्रश्नचिन्ह. आईबाप म्हणजे तर पंचिंग बॅग वाटतात. येता जाता फटके मारत. मधुरा, तू तरी शांत राहा आता. सगळे शांत आहेत ना अमोल, म्हणून फावतंय त्याचं. त्याला कसं वाटेल असं म्हणून सगळे शांत राहतात. पण कुणीतरी बोलायला हवं ना. आता येऊच दे त्याला घरी. चांगला कान पकडणार आणि थोबाडीत मारून विचारणार आहे त्याला. नको आई प्लीज, उगाच परत घर सोडून निघून गेला तर. मग आता राहतोय का घरात? हा, रात्री रस्त्यावर झोपता येत नाही ना, म्हणून घरी येतो तो. मधुरा प्लीज शांत राहा ना प्लीज. चिडू नकोस. म्हणू, तू रडू नकोस. मल्हारशी असं बोलून नाही चालणार. व्यवस्थितपणे बोलणं गरजेचं आहे. मी बोलतो त्याच्याशी. तू हल्ली तुझ्याशी कसं बोलतो बघतोयस ना तू. मग आधी मीराला सांगतो बोलायला बस. अरे ते एकमेकांशी धड बोलत नाही, त्याच्याशी बोलतील म्हणजे आणखी वाद वाढतील. मल्हार आधीशी बोलला तर मीरा वाद घालेल, आणि मीराशी बोलला तर आधी वाद घालेल. ते निष्पन्न काहीच होणार नाही. सतत आपलं मीरा मीरा मीरा. मग काय सोडून द्यायचं का? बोलतो त्या दोघांशी, आणि जमलं तर मल्हारशी पण. हे बघ अमोल, तू प्लीज तू गप्प राहा. ठीक आहे. हो, तुमच्या लक्षात आहे का उद्या राणी वंसांच्या मुलीचं लग्न आहे? अहो लक्षात आहे माझ्या.
गेली महिन्याभरापासून डोक्याची मुणमुण लावलेत तुम्ही. लग्नाला जायचंय, लग्नाला जायचंय. उद्याच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केलेत मी. उद्या आपण जातोय लग्नाला. नाही, नाही जातो. तुम्ही जा उद्या हॉस्पिटलला. तू बरी आहेस ना? काय ताप नाही ना आलं? काहीतरी बोलू नका हो उगीच. मी काय म्हणत होते, आपण लग्नाला जायच्या ऐवजी आधी मीराला पाठवलं तर? त्याने काय होणार आहे? खूप काही. दोघ जण छान नटून थटून बाहेर जातील. 4 वेगळी माणसं भेटतील. वेगळ्या विषयावरती बोलतील. नवीन जोडपं आहे म्हणून लोक कौतुक करतील. लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे असं म्हणतील. सुलक्षणा, फरक पडतो, खूप फरक पडतो. नवीन जोडप्यांनी एकत्र वेळ घालवण्याची गरज असते, खूप गरज असते. त्यांना असा वेळ मिळालाय का सांगा बरं तुम्ही? सतत सारख्या कटकटी आहेत त्यांच्या मागे. या निमित्ताने निदान 3-4 तास तरी या सगळ्यातनं बाहेर पडतील. ते ताजेतवाने होतील आणि बघा त्यांचं भांडण मिटेल. आणि तिकडे लग्नाच्या इकडे जाऊन भांडले तर दोघे जण? सगळ्या नातेवाईकांना कळेल या दोघांचं पटत नाहीये म्हणून. काहीतरी बोलू नका. पटत नाही वगैरे असं नाही आहे. तात्पुरता वाद आहे त्यांच्यामध्ये. तोच मिटवण्याचा प्रयत्न करतोय ना आपण. आपण नाही, तू. हा, म्हणजे त्या दोघांना आपसातला वाद मिटवायचाच नाहीये ना. पण आता तू म्हणते आहेस त्यांना एकत्र पाठवायचं, पण ते एकत्र जायला तयार आहेत का? ते मी बघते ना. त्यांना कसं समजवायचं मला माहिती. तुम्ही फक्त उद्या लग्नाला जाऊ शकणार नाही एवढंच म्हणा. काहीतरी काम आलंय असं ठोकून द्या. काय कुठे जाऊ? असू दे हो. तुम्ही समजवताय का त्यांना? 1000 वेळा मी सांगितलं तरी नाही ना. मग निदान मी जे करतेय त्याच्यात मदत तरी करा ना मला. सारखं स्वतःच खरं नाही करायचं. मी बघते सगळं. तुम्ही फक्त उद्या लग्नाला येऊ शकणार नाही एवढं सांगा म्हणजे झालं. त्या दोघांचं भांडण मिटवल्याखेरीज ही काही शांत बसणार नाहीये. नको तिथे उत्साह दाखवते. हिला कळत नाहीये पण आदी आणि मीराचं न पटणं माझ्या फायद्याचं आहे. ते दोघं एकत्र असणं डेंजरस आहे. सो डिवाइड अँड रूल, जुना फॉर्म्युला. काय सांगतेस काय? तू अश्विनीला मारलंस? मग काय, एक ठेवून दिली तिला. अशी डोक्यात गेली होती ना माझ्या ती. बापरे, तुझ्यापासून जपून राहायला पाहिजे आता मीरा. डॉन आहेस तू. आधी असं कोण वागतं प्रेग्नन्सीचं नाटक वगैरे? नाही नाही, अश्विनीने हे जरा अतिच केलं. काय आणि हे नाटक संपवायचं कसं याचा काही विचारच नव्हता केला बरं का. म्हणजे 9 महिन्यानंतर काय करणार होती कोणच ठाऊक. बिनडोक. आईंचा फोन आहे. अरे वा, सुनबाई डिमांड मध्ये आहेत. ऐको ना, ऐको, स्पीकरवर टाक. बघूया तर सासूबाईंची काय डिमांड आहे. हॅलो आई, बोला. हॅलो मीरा, उद्या सकाळी तुला सुट्टी घेता येईल का ग? अगं, यांची मावस बहीण आहे तर तिच्या मुलीचं लग्न आहे आणि तुमच्या लग्नाला ते येऊ शकले नव्हते आपल्याकडे, पण आपल्याला जायला हवं. आणि हे येणार होते खरं तर, पण त्यांना अचानक काहीतरी काम निघालं ग. तू येशील ना माझ्या बरोबर? उद्या का? हा, सकाळी थोडा वेळ. बरं आई, चालेल, येते. हा हा, चल मग. अच्छा, बाकी रात्री बोलूया. हा, ओके, बाय आई. मजा आहे बाबा सुनबाईंची. सासूबाईंबरोबर लग्नाला जाणार. बर, ऑन अ सिरियस नोट, मला असं वाटतंय की अश्विनी बद्दल आपण आई बाबांना सांगताना अश्विनीला 4 दिवस माहेरी पाठवूया.
आईचा फोन मला? वा, मुलगा डिमांड मध्ये वाटतं. स्पीकर 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 स्पीकर. हा बोल आई. हा आधी काय करतोयस? अगं हॉस्पिटलमध्ये. हो ते झालंच, पण ऐक ना, उद्या सकाळी तुला वेळ मिळेल का रे थोडा? का ग? अरे राणी आत्या आहे ना, तिच्या मुलीचं लग्न आहे. हे आले असते पण यांना अचानक काहीतरी काम निघालं ना. तू येशील माझ्या बरोबर? अगं पण तू आता. आधी मी एकटी कशी जाऊ रे? चल ना तू माझ्या बरोबर. हा हा हा, बरं असं आहे का? बरं बरं. हा मग येशील ना नक्की? बाकीचे रात्री बोलूया. ठेवते. ओके बाय. आई अंजना, काय आई म्हणजे हॅवा काय ग? बिचाऱ्या रे, किती प्रयत्न करतात आपल्याला एकत्र आणण्यासाठी. हो ना, पण त्या निमित्ताने तिला एक उद्योग मिळालाय. काय येणार ना माझ्या बरोबर उद्या लग्नाला? शादी और तुम्हारे साथ कभी नहीं.